जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। 8 मार्चला महिला दिन साजरा का केला जातो यामागचा इतिहास मी आज तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राइब केलं नसेल प्लीज सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा। चला तर पुढे सुरू करूया। आज जरी वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असला तरी 100 वर्षापूर्वी अशी परिस्थिती बिलकुल नव्हती। ज्या देशांना आपण प्रगत आणि पुढारलेलं मानतो त्याच युरोपमधील अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्त्रियांना मतदान करण्याचा सुद्धा हक्क नव्हता। पुरुष प्रशासन व्यवस्थेने स्त्रियांचे राजकीय सहभाग व तिचे अधिकारच नाकारले होते। या अन्यायाविरुद्ध स्त्रियांनी वेगवेगळ्या वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता। हा संघर्ष चालू असताना 1890 साली अमेरिकेत मतदान हक्क संदर्भात नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन स्त्रियांना आवाज मिळतोय असं वाटत असताना नंतर असं लक्षात आलं की ही संघटना स्थलांतरी वर्जत्वेशी स्थलांतरांना विविध पूर्वग्राहक बाळगणारी होती। दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील काळ्या आणि स्थलांतरी स्त्रियांना मतदानाचा हक्क देता यावा अशी त्यांनी भूमिका घेतली। या भूमिकेला स्थलांतरी आणि कृष्णवर्णीय कामगार महिलांनी जोरदार विरोध केला। क्रांतिकारी मार्क्सवादी सर्व महिलांना मतदानाचा हक्क असावा या गोष्टीचा पाठिंबा केला। त्यासाठी 1907 साली सुगडमध्ये त्यासाठी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली। त्यात लढाऊ आणि झुंजार पाण्याच्या महिलेने हक्कासाठी संघर्ष करून सगळ्यात लक्ष वेधून घेतलं। त्या स्त्रीचं नाव होतं क्लारा जेटकिन। त्यानंतर 8 मार्च 1908 रोजी कॉटन मिल मध्ये काम करणाऱ्या हजारो महिलांनी स्टुटगार्ट चौकात ऐतिहासिक निदर्शन केले। 10 तासाचा कामाचा दिवस, कामाच्या ठिकाणची सुरक्षता आणि मतदानाचा हक्क द्यावा अशी मागणी करण्यात आली। त्यानंतर 1910 मध्ये कोपनहेगनमध्ये दुसरी आंतरराष्ट्रीय महिला परिषद आयोजन करण्यात आली। या परिषदेत 8 मार्च 1908 च्या ऐतिहासिक निर्देशांच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा जेटकिन यांनी केला। तो पास सुद्धा झाला। यानंतर अमेरिका, ब्रिटन यासारख्या युरोपियन देशामध्ये सुद्धा या चळवळीने जोर धरला। यामध्ये 1818 मध्ये ब्रिटनमध्ये व 1819 मध्ये अमेरिकेमध्ये या मागण्या मान्य केल्या व स्त्रियांना मतदान करण्याचा हक्कही भेटला। त्यानंतर सर्वात आधी भारतामध्ये 8 मार्च 1943 रोजी महिला दिन साजरा केला। त्यानंतर 1975 साली आंतरराष्ट्रीय जागतिक महिला म्हणून जाहीर केला। त्यानंतर 1977 साली आपल्या समितीच्या विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिलांचा अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा असं आवाहन केलं। तेव्हापासून जगभरात महिला दिन म्हणून 8 मार्चला साजरा केला जाऊ लागला। त्यामुळे स्त्रियांच्या समस्या वेगवेगळ्या माध्यमातून मांडल्या गेल्या। हा दिवस स्त्रियांच्या संघर्षाचा व हक्काचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो।